आजच्या आपल्या ध्यानाच्या या सभेसाठी खास उपस्थित असलेल्या शिवसेना नेत्या, शिवसेना प्रवक्त्या, आदरणीय डॉक्टर ज्योतिताई वाघमारे मॅडम, आदरणीय भिकन आबा शेळके साहेब, दीपकजी, आता सर्व आदरणीय मंच, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नेहमीप्रमाणे आपलं ध्याने गाव आणि रमजानपुराच्या माझ्या माता भगिनी, महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ताई, हे जे ध्याने गाव आहे, जो रमजानपुरा भाग आहे, या संपूर्ण भागाने गेल्या 25 वर्षाच्या पासून शिवसेनेची नेहमीच पाठराखण केलेली आहे, नेहमीच शिवसेनेला आशीर्वाद दिलेले आहेत। आज खऱ्या अर्थाने तुम्हाला आदरणीय ज्योतिताईंना ऐकायचं आहे। आपण तर नेहमीच भेटत असतो, आपण नेहमी बोलत असतो, आपल्या या मालेगावच्या विकासासाठी ध्याने रमजानपुराच्या पासून तर संपूर्ण मालेगावसाठी अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहेत। 5 कृषी महाविद्यालय असतील, महिला व बाल रुग्णालय किती ताईंनी पाहिलं, जरा हात वर करा। चला, मी तुम्हाला आभारीच आहे। हॉस्पिटल कसं आहे ताई? हा, 1 नंबर। महिलांच्या संदर्भातला कुठलाही आजार असेल त्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातील। कोणाला गोळ्या, औषधं, ऑपरेशन, संपूर्ण सुविधा, आणि म्हणून अनेक विकासाची कामं आपली त्या ठिकाणी संपन्न होताना तुम्ही पाहत आहात। जिथपर्यंत आपल्या ध्याने गावाचा विषय मला माहिती आहे, गेल्या 20 वर्षांपासून शासकीय जागेवरचं घरांचं अतिक्रमण नियमित करणं संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या ध्याने गावाने या योजनेचा पाठपुरावा केला। ध्याने गावाच्या पाठपुराव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला नियम करावा लागला, आणि आज त्या नियमाची अंमलबजावणी आपल्या मालेगावच्या शासकीय जागेवरचे अतिक्रमण नियमित करून त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। मालेगाव शहरामध्ये 7-8 हजार घरं आहेत। आत्ताच्या घडीला पहिल्या टप्प्यामध्ये 2800 घरांचे 7-12 उतारे त्यांच्या नावावर करून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। आणि ज्या काही घरं जे राहिलेली आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका। येणाऱ्या 2 ते 3 महिन्याच्या आत त्या घरांचे उतारे तुमच्या पण नावावर त्या ठिकाणी करून दिले जातील। ते उतार्याचं खाली बस ना बाबा, 2-4 जण मागला दिसतात नाही। आणि त्या सिटी सर्वेच्या उतार्यावर नाव लावताना आता त्या घरातल्या ताईचं सुद्धा नाव आपण त्या सिटी सर्वेच्या उतार्यावर लावणार आहोत। आपल्या सरकारने महिलांच्यासाठी खूप चांगल्या योजना केल्या।
आदरणीय ज्योतिताई तुमच्या समोर मांडणार आहेत. मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे, जे समोरचे उमेदवार उभे आहेत ते फक्त खोटं बोलतायत, अपप्रचार करतायत, खालच्या पातळीवरनं वाईट साईड बोलतायत, कारण त्यांना बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. एक बोलतो, दादा भुसेने मालेगाव पासून मुंबई पर्यंत हायवे घेऊन टाकलेला आहे. दादा भुसेने गोव्याला, दुबईला बंगले घेतलेले आहेत. त्यासले रातले दुबई आणि गोवा शिवाय दुसरं काही दिसत नाही. बरोबर आहे ना? हे दोन्ही जे उमेदवार उभे आहेत ना विरोधी, त्यांची नुरा कुस्ती आहे. WWF ची कुस्ती चालू आहे. एका उमेदवाराने दादा भुसेचे मत खाण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराला उभं केलेलं आहे. लक्षात आलं ना तुम्हाला? जनता जनार्दन एवढं सोपं आहे का? हा, एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराला दादा भुसेचे मत खाण्यासाठी उभं केलंय. त्यांना सर्व आर्थिक रसद पुरवली जाते आहे. आणि दुसरा उमेदवार काय बोलतो? मला माहिती आहे, मी पडून जाईल, माझं डिपॉझिट जमा होईल, मी जरी पडून गेलो तरी मी नफ्यामध्ये राहणार आहे, असं दुसरा बोलतो आहे. आणि म्हणून यांच्या खोट्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका, ही विनंती करायला खास मी आपल्याकडे आलेलो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, किती बहिणींना सन्मान निधी मिळाला? जरा हात वर करा. सगळ्या बहिणीसले मिळेल. ज्या बहिणी राहिल्या होतील त्याची काळजी करू नका. आचारसंहिता संपली की त्यांचा सुद्धा सन्मान निधी त्यांच्या नावावर वर्ग केला जाईल. दादा भुसे साहेब तुम आगे बढ़ो. किती किती पैसे आले तुमच्या खात्यावर? किती किती आले? 7,500 रुपये मुख्यमंत्री महोदयांनी कोणाच्या खात्यावर पाठवले? लाडक्या बहिणींच्या खात्यावर. मग यांना कसं काय माहिती आहे? ताई, तुम्हाला जर आधी घर खर्चायला 100-500 रुपये लागायचे, तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे मागायचे, 500 मागितले तर ते 200-300 रुपये द्यायचे, आहे का नाही? भाजीपाला घ्यायचा आहे, मुलांना शाळेचं दप्तर घ्यायचं आहे, सासू सासऱ्याला गोळ्या औषधं घ्यायचे आहेत. 500 मागितले तर 100-200 द्यायचे. आता यांनी तुमचा मोबाईल त्यांच्याकडे घेऊन ठेवलेला आहे, बरोबर आहे का नाही? आणि मोबाईल मध्ये पाहतात पैसे आले का, SMS आला का. आणि ज्या दिवशी पैसे आले, घरात या गोड गोड बोलायला लागी जातात, आहे का नाही? घरात गोड बोलतात, वातावरण निर्मिती करतात, आणि मग नंतर हळूच सांगतात, चाल मोटरसायकलवर बैस, बँकात जावा नशा पैसा काढाले. अरे पहिले ते 500 मागायचे, तुम्ही 100-200 द्यायचे. आता तुम्हाला पेट्रोलला त्यांच्याकडे पैसे मागावे लागतात. विरोधी पक्षाचे लोक ही योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले. आजही बोलतात आम्ही निवडून आलो की योजना बंद करणार. अशा लोकांना तुम्ही मत देणार आहे?
योजना वाईट आहे? मंत्रालयातनं पैसा निघतो डायरेक्ट तुमच्या खात्यावर जातो, वाईट योजना आहे? आणि मी त्यांना सांगून टाकलं, अरे योजना बंद करायला पहिले तू निवडून तर ये. मालेगाव पासून तर महाराष्ट्राच्या आमच्या लाडक्या बहिणी तुमचं डिपॉझिट जप्त करणार आहेत. आणि म्हणून मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो, जशी जशी 20 तारीख जवळ येईल हे खूप अफवा पसरवतील, खोटं नाटं बोलतील. आपण एकमेकांना किती वर्षांपासून ओळखतो? 25 वर्षांपासून ओळखतो, आहे का नाही? नेहमी आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो. आता तुम्ही येताना आरत्या केल्या, बहिणींनी आईंनी भावाला ओवाळलं, आहे का नाही? ही आपली संस्कृती आहे. काही लोकांना हे पण वाईट वाटतंय. ते बोलतात की दादा भुसेला काय ओवाळतात. अरे ते आमच्या आई आहेत, त्या आमच्या बहिणी आहेत, ते आशीर्वाद देतात. आता तुमले कोण ओवाळत नाही, तुम्ही म्हणात का लोक दार बंद करी घेतात, त्याला मी काय करणार? हा? आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलो, कोणाच्याही खोट्या भूल तापांना तुम्ही बळी पडू नका. आपली निशाणी काय आहे? आपली निशाणी, आवाज कमी आहे. आपली निशाणी धनुष्यबाण, आपली निशाणी धनुष्यबाण. धनुष्यबाणाला आपण आशीर्वाद द्या. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.